नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत 10 वर्ष जुन्या पितळेच्या मूर्तींना साफ करण्यासाठी 1 चमचा बेसन पिठाचा वापर कसा करायचा ते। चला तर मग बघूया। 10 ते 12 वर्ष जुने जरी देव असतील किंवा मग तुम्ही त्याला पितांबरीने वारंवार स्वच्छ करत नसाल, अगदी 2 महिने 4 महिने 6 महिन्यांनी करत असाल, जर तुम्हाला वेळ भेटत नसेल दर आठवड्याला या देवांना अगदी डीप क्लीन करायला, तर तुम्ही काय करत जावा की या पद्धतीने घरच्या घरी ही पेस्ट बनवू शकता तुम्ही आणि खर्चही होत नाही। आपल्याला काही गोष्टी विकत आणायची गरज लागत नाही, घरातल्याच काही साहित्यांमध्ये ही पेस्ट तयार होते। काळे कुट्टे असलेली भांडे असतील देवाचे किंवा देवाच्या पूजेमध्ये वापरलं जाणारं तांब्या पितळेचं साहित्य असेल तर या दोन्ही गोष्टी साफ करायच्यात। पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की तांबा आणि पितळ या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र साफ नाही करायच्या। म्हणजे देव असतील आणि त्यासोबत तुम्ही एखादी प्लेट तांब्याची यामध्ये ठेवली तर त्या दोन्ही मध्ये व्यवस्थित अशी क्लीनिंग तर होणार नाही, पण रिॲक्शन होईल थोडीशी आणि मग पितळेचे देव असतात ना ते सुद्धा थोडेसे लालसर दिसू लागतात, त्यामुळे आपल्याला ते वेगवेगळे साफ करायचे आहेत। तर मी इथे या पेस्ट मध्ये सगळे देव असे डीप करून ठेवले होते। ही जी पेस्ट आहे ना तर ती पूर्ण अशी कव्हर करायची आहे आणि ही लावता क्षणी आपल्या देवांवरती खूप छान अशी चमक येते आणि चमकणारे हे देव बघितल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की घरच्या घरी काहीही न करता ही एक पेस्ट 5 मिनिटात तयार होते आणि या पेस्टने आपण ही देव जे आहेत ते स्वच्छ करू शकतो। एकही रुपया खर्च करायची गरज नाही। पितळेच्या भांड्यावर जसा हा इफेक्ट करतो तसंच आपल्याला तांब्याच्या सुद्धा तांब्यावरती याचा इफेक्ट बघायचा आहे, तर खूप छान असा इफेक्ट येतो। म्हणजे तांब्या असेल आणि पटकन तुम्हाला तो साफ करायचा असेल, आता हा कलशाचा तांब्या आहे तर यावरती कुंकाचे पण डाग आहेत, जसं की याला स्वास्तिक वगैरे आपण वरती काढतो, कुंकाचे टिपके देतो तेव्हा सुद्धा त्याचे डाग निघत नाहीत, तर त्यासाठी सुद्धा ही पेस्ट कामी येऊ शकते। तांबे पितळेची जी भांडी आहेत ना तर ती स्वच्छ करायला तेवढीच कठीण जातात, पण सोप्या पद्धतीने साफ करायची असते पेस्ट आहे ना तर ती तुम्ही नक्की बनवा आणि अशा पद्धतीने भांडी साफ नक्की करा। व्हिडिओ बनवणं हे माझं काम आहे, तर मी व्हिडिओमध्ये इन्स्ट्रक्शन देत नाही तर तुमच्यासाठी मी इन्फॉर्मेशन घेऊन येत असते, ती तुम्ही कुठल्या वेने घेता हे जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यातून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळतं, हा माझा उद्देश असतो। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तरच व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा। खूप जण आहेत शेअर करणारे सुद्धा, लाईक करणारे, कमेंट करणारे। कुठल्या गावातून व्हिडिओ बघताय हे कमेंटमध्ये सांगितलं तर खूप छान वाटतं मला। नक्की कमेंट करत जा आणि कमेंटमध्ये तुमचं गाव लिहायला विसरू नका। तर या पद्धतीने मी असं क्लीन करत आहे भांड्यांना, ही पेस्ट लावून साईडला ठेवतीये। तर सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांसाठी आहे, तर माझंच चॅनल बघावं असं काही नाही आणि त्या व्हिडिओवरती इतकं वारंवार रिॲक्ट होण्याची गरज नाही। एकदा सांगितलं तर तुम्ही परत परत सांगायची गरज नाही आहे। त्याच कमेंट निगेटिव्ह पद्धतीने खूप जास्त येत आहेत आणि त्याच 1-2 ठरलेल्या आयडीवरून येत आहेत। तर माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही माझं चॅनल आवडतच नाही तर बघू सुद्धा नका, फार जास्त निगेटिव्हिटीमध्ये जाण्याची गरज नाही आहे। खूप सारे चॅनल आहेत तुम्हाला बघण्यासाठी यूट्यूबवरती। तर अशा पद्धतीने मी घेतलेले आहे तांब्या पितळेची भांडी साफ करून। तर आपल्या चॅनलवरती 63,000 सबस्क्रायबर आहेत, सगळ्यांना मी खूप छान असे व्हिडिओ आतापर्यंत पोस्ट केलेले, त्यामुळे त्यांनी सबस्क्राईब केलेले स्वतःच्याच मनाने। काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील त्यामुळे लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे चॅनलला। तर ही आपली छान अशी यूट्यूब फॅमिली आहे। सगळ्यांना माझी विनंती आहे, नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। छान अशी एक कमेंट करा, त्यामध्ये गावाचं नाव तुमच्या लिहू शकता। आपल्या गावातून व्हिडिओ पाहिला जातो ना ते माझ्यापर्यंत जेव्हा फीडबॅक पोहोचतो कमेंटद्वारे तेव्हा मला वाचून ते खूप छान वाटतं की आउट ऑफ महाराष्ट्र, इंडियाच्या बाहेर आणि कुठल्या गावामध्ये, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये खूप छान पद्धतीने व्हिडिओ आपला पोहोचतो आहे आणि लोक त्याला पाहतायत। आणि अशा पद्धतीने मी ही पेस्ट लावून या देवांवरती ही ठेवलेली होती। 15 मिनिटं ही पेस्ट ठेवायची जर वेळ असेल तर, आणि नसेल तर 5 मिनिटं ठेवली तरी चालेल। त्यानंतर लगेच ब्रश घ्या एखादा, आपला जो ब्रश असतो ना तो घ्यायचा आहे दात घासायचा, पण तो नवीनच असला पाहिजे आणि तो वारंवार देवासाठीच वापरला गेलेला असला पाहिजे। तर मी देवासाठीच हा क्लीन करण्यासाठी ब्रश ठेवलेला आहे, छोटा ब्रश आहे, पण अगदीच वापरून फेकून दिलेला ब्रश कधीही देवासाठी वापरू नका। घासणी वापरू नका, वापरत असलेली तर कोणताही वापरलेला ब्रश आणि घासणी इथे वापरायची नाहीये। तर बघू शकता या पद्धतीने पेस्ट लावून 5 मिनिटं देव मी असेच ठेवले होते, कारण व्हिडिओ करत होते त्यामुळे मी पण जास्त वेळ हे देव असे ठेवलेले नाहीयेत 15 मिनिट, पण 15 मिनिट ठेवले तर अजून जास्त इफेक्ट तुम्हाला छायाचा मिळू शकतो आणि छान असा यावरती
इफेक्टसुद्धा दिसेल, अगदी चमकदार देव दिसतील. बघू शकता या पद्धतीने ब्रशने मी याला छान क्लीन केलेलं आहे. आणि केल्यानंतर आपण काय करायचं आहे की या देवांना स्वच्छ असं पाण्याखाली धुवून घ्यायचं आहे. आणि धुतल्यानंतर जेव्हा यावरची चमक तुम्हाला दिसेल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यामध्ये या पेस्टमध्ये जे वापरलेलं साहित्य आहे ते एवढं पॉवरफुल आहे का. आणि वापरलेलं साहित्य खूप जास्त नाही आहे, तर किचनमधलंच आहे, 2-3च साहित्य आहेत, पण त्यामध्ये एवढी पॉवर आहे की आपले देव कितीही डिझाईनमध्ये काळे असतील किंवा मग 10 वर्ष 20 वर्ष जुने पण देव असतात काही जणांचे, आणि ते क्लीन जास्त केलेले नसतात, त्यामुळे काळपट पडलेले असतात. त्याला एकदा क्लीन करून बघा, त्यावरही इफेक्ट छान होईल. 15 मिनिटाच्या जागी तुम्ही थोडा वेळ जास्त ठेवा या पेस्टमध्ये देवांना, आणि देव जेवढे चमकदार छान स्वच्छ दिसतात तेवढं घरामध्ये आपल्यालाही फ्रेश वाटतं. आणि देवपूजा तर आपण रोज करतो, पण डीप क्लीन असं देवांना दररोज नाही करत, त्यामुळे आपण 8 दिवसाला एकदा नक्कीच देवांना डीप क्लीन केलं पाहिजे, जेणेकरून देवावरची चमक ही कायम राहते. आणि आपल्याला सुद्धा देवाच्या मूर्त्या असतात त्या चमकदार दिसल्या की फ्रेशच वाटतं घरात. तर अशा पद्धतीने मी तांब्या पितळेची भांडी पण माझी देवाच्या पूजेमध्ये होती ना, तर ती साफ केली आहेत. तर वेळ जास्त लागला नाही मला हे बनवायला आणि भांडी साफ करायला किंवा देवाच्या मूर्ती साफ करायला. तर या मूर्ती मी अशा साफ करून साईडला ठेवते. आणि नंतर मी इथे घंगाळं होतं त्यालाही क्लीन करायचं ठरवलं. जर पेस्ट आहे शिल्लक तर म्हटलं चला यामध्ये पण थोडीशी टाकून लावून ठेवते, जेणेकरून भांडं पण हे साफ होईल आणि पेस्ट पण वाया जाणार नाही. अशा पद्धतीने पेस्ट उरलेली असते ना, ती वाया जात नाही, त्यामुळे तुम्ही या पेस्टचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. आता मी ब्रशने पण देव क्लीन केले एकदा. आता पाण्याखाली छान धुवून घेते आणि धुतल्यानंतर मग तुम्हाला यावरची चमक मी दाखवते. पुन्हा एकदा ब्रश पण तुम्ही यावरती फिरवू शकता, कारण बारीक सारीक डिझाईनमध्ये पीठ अडकलेलं असू शकतं. यामध्ये मुख्य इन्ग्रेडियंट म्हणून किंवा बाइंडिंगसाठी म्हणून आपण वापरलेलं आहे डाळीचं पीठ. तर डाळीचं पीठ वापरा किंवा गव्हाचं पीठ वापरा, इतका काही फरक पडत नाही आहे. फक्त आपण त्याच्यामध्ये छान बाइंडिंग यावं आणि ही जी पेस्ट आहे ती बारीक सारीक डिझाईनमध्ये छान पोचली जावी, देवांना ती कव्हर करता यावी, म्हणून आपण ती पेस्ट टाकलेली आहे, म्हणजे पीठ टाकलेलं आहे. तर आपल्याला पीठ टाकण्याचं कारण तर कळालं यामध्ये. आणि बाकीचं साहित्य अजून कोणतं आहे ते सांगते मी तुम्हाला पुढे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता मी जिथे जिथे पीठ हे अडकलेलं होतं ना, तिथे निघून जाण्यासाठी ब्रशचा वापर केला आहे. आणि जितकं कुंकाने आपण देवांना कुंकू वगैरे लावतो तर त्यावेळेला देव खराब होतात. सगळ्या देवांना मी कुंकू लावत नाही, ज्या स्त्री देवता असतात त्यांना आपण कुंकू लावतो, पुरुष देवतांना मात्र आपण अष्टगंध वगैरे लावत असतो. तर अष्टगंधाने देव फार जास्त असे डल होत नाहीत, पण कुंकाने लगेच होतात. कुंकामध्ये आजकाल केमिकल वापरलं जातं आणि ओरिजिनल कुंकू आजकाल मार्केटमध्ये फार जास्त मिळत नाही, त्यामुळे कुठल्याही कुंकामध्ये केमिकल असतंच असं मला वाटतं, कारण की पटकन डाग हे निघतच नाही आहेत. नॅचरल कुंकू असतं ते पटकन असं डाग विरहित असतं, निघूनही जातं, पण त्याचे जर डाग कायम राहत असतील त्या भांड्यांवरती वगैरे तर त्याच्यामध्ये नक्की केमिकल थोडंफार असू शकतं. तर इथे मी आता केलेलं आहे, देवांना छान असं पुन्हा एकदा ब्रशने क्लीन साफ करून घेतले, पुन्हा पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर मग आता एका कोरड्या कपड्याने याला पुसून घ्यायचे. तर हा आहे शर्ट कॉटनचा आणि स्वच्छ आहे धुतलेला, आणि त्यानेच मी असं देवाच्या मूर्ती साफ करून घेतलेल्या आहेत. सध्या माझा देवाचा जो साफ करण्याचा रुमाल होता तर तो सध्या खराब आहे, त्यामुळे मी तो घेतलेला नाही आहे. तर कापड जर वापरायचं असेल तर कॉटनचं वापरायचं मूर्त्या साफ केल्यानंतर त्याला पुसायला. तांब्या पितळेचे भांडे बघा, हे दोनही तांबे खराब झाले होते, ते पण क्लीन झाले, अगदी चकाचक झाले, आणि देवाच्या मूर्त्यासुद्धा चकाचक झाल्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, शंख, पुन्हा नंतर तुमच्याकडे कवड्या, आणि जर घरामध्ये पूजेमध्ये तुम्ही गोमती चक्रसुद्धा वापरत असाल तर ते तीनही वस्तू एका गोष्टीने साफ करू शकतात, ती म्हणजे लिंबाची साल. आपल्याला या लिंबाचा रस काढून घेतल्यानंतर साल जी असते ना ती फेकायची नाही आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं सोबतीला आणि लिंबाच्या सालीने हे घासायचं. थोडीफार तरी आंबटपणा या सालीमध्ये किंवा यामध्ये रस शिल्लक असतो, त्यामुळे हे व्यवस्थित निघतं. आणि या पद्धतीने मी आता याला सालीने घासून घेतलं. शंख छान झालेला आहे, पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. अशा पद्धतीने हा शंख मी पांढरा केलेला आहे पूर्ण. आणि मस्त अशी एक कवडी आहे माझ्याकडे, ती पण साफ केली आहे. गोमती चक्र पण मी साईडला साफ करून ठेवलेलं आहे अगोदरच, त्यामुळे ते दाखवलं नाही तुम्हाला. तर बघू शकते या पद्धतीने या 2-3 वस्तू असतात तर त्या आपल्या पूजेमध्ये असतातच. आणि याला जर कुंकाचा हात लागला असेल किंवा यावर टिपका लागला असेल पूजेच्या दरम्यान तर तुम्ही त्याला बिनधास्त क्लीन करा, खूप छान आणि पटकन क्लिनिंग होते याची पण.
आता मी देवांच्या मूर्ती तुम्हाला इथे दाखवते की सोप्या पद्धतीने आपण किती छान साफ केल्या। आता ही कासवाची जी प्लेट होती ती अतिशय अशी डल झाली होती, ब्लॅकनेस खूप होता त्यावरती, त्यामुळे ती पूर्ण अशी व्यवस्थित निघालेली आहे। मूर्त्या सगळ्यात छान निघालेल्या आहेत। इथे माझ्या सगळ्या मूर्त्यांमध्ये खूप छान डिझाईन आहे, तर डिझाईन क्लीन करणं कठीण जातं, त्यामुळे ही पेस्ट तुम्हाला खूप कामी येईल। व्हिडिओ आवडला असेल आणि खरंच यूजफुल वाटला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। तेही बेल आयकॉन सहित करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं की ऑलवर करायचं, कारण तिथे पण पुढे 3 ऑप्शन येतात, त्यामुळे तिथे ऑलवर क्लिक करायला विसरायचं नाही। ऑलवर क्लिक केलं की काय होतं की सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन त्याच वेळेला लगेच येतं तुम्हाला, जेव्हा माझा व्हिडिओ पब्लिश होतो तेव्हा। त्यामुळे सबस्क्राईब करायचं आणि ऑलवर क्लिक नक्की करायचे। तर इथे मी आता लिंबाचा रस काढून घेते। 2 लिंबाचा रस मी यामध्ये काढून घेतलेला आहे। मोठे मोठे 2 लिंब वापरायचे आहेत आपल्याला, म्हणजे रस हवा तेवढा निघतो छान। तर एवढा 2 लिंबाचा रस घेतल्यानंतर आता यातल्या बिया मी काढल्या नाही आहेत घाईमध्ये, पण बिया नक्की काढून घ्या, चाळणीने वगैरे चाळून घ्या हे लिंबाचं ज्यूस, जेणेकरून यामध्ये बिया राहणार नाही, किंवा हाताने पण काढू शकता। यामध्ये मी इनोचं पॅकेट टाकणार आहे, पण त्या अगोदर ना आपल्याला काही साहित्य अजून ॲड करायचे। पेस्ट कशी बनवायची ते केअरफुली बघा, जेणेकरून तुम्हालाही बनवल्यानंतर त्याचा इफेक्ट छान होईल। मोठी मोठी 2 लिंब घ्यायची आहेत बघा आणि त्यापासून बनवायची आहे पेस्ट। तर रस केवढा निघाला आहे ते सांगते। 2 लिंबामध्ये एवढा रस निघालेला आहे, साधारण वाटीमध्ये घेतलं तर अर्धी वाटी रस आहे हा। आणि असं यामध्ये पेस्ट बनवताना डाळीचं पीठ टाकायचं आहे। 3 चमचे डाळीचं पीठ टाकलं। इनोचं 1 पॅकेट टाकायचं आणि इनोचं पॅकेट टाकल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा, म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 1 मोठा चमचा मीठ टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करायचं। आता पूर्ण लिंबाच्या रसामध्ये तर हे छान असं बाइंडिंग याला येणार नाहीये, त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे। लिंबाचा रस भरपूर आंबट असतो, त्यामुळे फार जास्त इफेक्ट यावर काही खराब होत नाहीये, पाणी थोडंसं बसलं जातं। आणि जर लिंब असतील शिल्लक तर अजून 1 लिंबाचा रसच टाका पाण्याऐवजी, किंवा 2 चमचे दही देखील टाकू शकता। लिंबाच्या रसाऐवजी दही जरी कंटिन्यू सगळंच वापरलं, अर्धा पाऊण वाटी, तरी पण चालेल। दोन्हीपैकी कुठलाही ऑप्शन वापरा जे तुम्हाला इझी वाटेल, जे उपलब्ध असेल ते। व्हिडिओ जरी आवडला असेल किंवा पेस्ट आवडली असेल तर नक्की करून बघा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल। चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।